अनेक वर्षांपासून विजेच्या समस्येशी झगडणाऱ्या मेळघाटातील 22 गावांना लवकरच वीज मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी याबाबत सिटी न्यूजला माहिती दिली आहे। यासोबतच आरोग्याच्या सुविधा वाढवण्याकरिता आणि बालमृत्यू, मातृमृत्यू रोखण्यासाठीही प्रशासन सज्ज झाले आहे। मेळघाटमधील या सकारात्मक बदलांविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया। मागील 5-6 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे, कित्येक गावांचा संपर्क तुटलेला, जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटला अशी दशा आहे। माझ्याकडे तर असं काही माहिती सध्या नाही आहे की जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटलेला आहे। आपण प्री मॉन्सूनची पूर्ण मीटिंग घेतो, त्यामध्ये आरोग्य आणि बांधकाम ह्या दोघांना आपण स्पेसिफिकली अलर्ट राहायला सांगतो। जिथे जिथे गड्डा जास्त झालेले सेस फंडामधून प्रत्येक तालुक्याने आपण 5 लाखचं एक नियोजन पण करतो आणि तिथे ताबडतोब डांबरीकरण असो किंवा झाडाचे कटाई असो ते आपण करून घेतो। तर इलेक्ट्रिसिटीच्या अडचण खूप मोठ्या प्रमाणे आहेत मेळघाटमध्ये। त्याच्यासाठी जरीदा सबस्टेशनसाठी स्वतः पालकमंत्री महोदय, कलेक्टर साहेब आणि ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा गवई साहेब आले होते त्यांनी स्वतः पाठपुरावा केलेला आहे आणि जरीदा सबस्टेशन 1 आठवड्यामध्ये मार्गी लागणार आहेत आणि त्याचं काम लवकरच सुरू होईल। आणि जरीदा सबस्टेशनमुळे जेवढे गावं आहेत त्याच ठिकाणी सर्वांना जे सुविधा उपलब्ध होणार आहेत ते लवकरच होणार। आणि 22 गावं ज्याच्यासाठी वीज पुरवठा खंडितच आहेत आणि आजपर्यंत तिथे पारंपरिक वीज पोचलेलं नाही आहे, त्याच्यासाठी पण प्रॉपर उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि ते पण कामं खूप लवकरच सुरू होतील। मेळघाटामध्ये सोलर जे बसवले होते शासनाने, टॉवर बसवली होती BBNLची योजनेच्या अंतर्गत, ते टॉवर बंद पडलेले आहे। मागील 7 वर्षापासून त्याचं मेंटेनन्स नाही, स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे। BBNL सोबत मागच्या 2 आठवड्यापूर्वी कलेक्टर साहेबांनी MSEB आणि BBNLचे एक सविस्तर आम्ही दोघांनी रिव्ह्यू घेतला होता। त्यामध्ये BBNLचे हेच म्हणणं होतं की इलेक्ट्रिसिटी जरी 2-2 दिवसपर्यंत नसणार तर त्यांना तिथे जे पॉवर बॅकअप आहेत, बॅटरी आहेत, ते पण रिचार्ज करायलासाठी अडचण होत आहेत। तर बेसिकली सर्व प्रॉब्लेम ह्या इलेक्ट्रिसिटीसाठी जुडलेले आहेत। तर एकदा ते सॉर्ट आउट झाले की जरीदा सबस्टेशन आपलं कार्यान्वित झालं की मोठ्या प्रमाणात आपलं जे BBNLचे प्रॉब्लेम आहेत ते पण सॉर्ट आउट होतील। सोलरचे ज्या ठिकाणी आहेत ते वारंवार खराब पडत आहेत, त्याचं डागडुजीमध्ये थोडा अडचण येत आहेत। आपण आता रिव्ह्यू घेत आहोत। मेडा पण ह्यामध्ये खूप सक्रिय सहभाग घेत आहेत। तर त्यामधून आपण त्या ठिकाणी जे खराब झालेले त्याचा रिव्ह्यू करून त्याला जरी आज सध्या चेंज करते तर ते पण आपण करू। मॅडम, माता मृत्यू आणि बालमृत्यू कुपोषण रोखण्यासाठी अजून प्रशासन कशा प्रकारे काम करतं पावसाळ्यात? स्पेसिफिकली आपण पावसाळ्याचं असं काही नसते, हे वर्षभराचंच कार्यवाही राहते। सॅम मुलांच्यासाठी स्पेसिफिकली VCDCच्या प्रयोजन असतात, पण मॅम मुलासाठी जे जास्त प्रमाणे असतात त्याच्यासाठी काय स्पेसिफिक प्रोव्हिजन नसते। तर सध्या मी जिल्हा परिषद मार्फत आम्ही एक प्रपोजल तयार करत आहोत। ते आता फायनलाइज नाही झाले म्हणून आता मी जाहीर करत नाही। एकदा फायनलाइज झाले की मॅम मुलांच्यासाठी पंचायत समिती स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर आपण त्यांना काहीतरी स्पेसिफिकली पुरवठा करणार आहोत, ज्यामुळे हे जी आकडेवारी आपल्याला मोठा 5000 दिसते त्यामधून 4000 पर्यंत मॅम मुले आहेत जे थोडंफार त्यांना पूरक आहार मिळाले की ते नेमकी प्रॉपर येमध्ये जातील। सो त्याच्यासाठी आम्ही आता एक प्लॅनिंग करत आहोत, ते आम्ही जाहीर करतो। शेवटचा प्रश्न मॅम, घाटलाडकीमध्ये PSC जे आहे त्यासाठी जे गावकरी आहे ते आंदोलन करत आहेत, ते केव्हापर्यंत त्याचं उद्घाटन होईल? आज कलेक्टर साहेबांच्या सोबत त्याच्यासाठी डिस्कशन झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय ह्याचे उद्घाटन करणार होते, पण काय अपरिहार्य कारणामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ते त्या दिवशी झालं नाही। पण लोकांच्या मागणी आहेत आणि ते खरोखर आहेत, ते आपण लवकरात लवकर सुरू करायसाठी पालकमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा करून, सर्व सन्माननीय खासदार आमदारसोबत चर्चा करून ते लवकरात कसं आपला सुरू करता येईल त्याच्यासाठी नियोजन झालेलं आहे। या 1 वीकमध्ये हे निर्णय हे पण मार्गी लावून जाईल। मेळघाटमधील 22 गावांमध्ये लवकरच वीज पुरवठा सुरू होणार असल्याने तेथील नागरिकांच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे। जारीदा येथील महावितरण सबस्टेशन सुरू होणे, घाटलाडकी येथील प्राथमिक उपचार केंद्राचे उद्घाटन 15 ऑगस्ट पूर्वी होणे आणि बालमृत्यू, मातृमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाची सज्जता या सर्व बाबी मेळघाटच्या विकासाला गती देणार आहेत। मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर भूषण गवई यांनीही या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे। मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आता ऑल इज वेल हे चित्र दिसत आहे। ही एक आशादायक बाब आहे।